नमस्कार मित्रांनो. आपण जो प्रिव्हियस पेपर झाला आपला 7 तारखेला त्याचं आपण डिस्कशन इथे बघणार आहोत. ठीक आहे. बघा, जो पहिला क्वेश्चन आहे तो काय आहे? फिलिंग द ब्लँक्स ऑफ वॉटर इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू क्लायमेट नीड ऑफ वॉटर. मग क्लायमॅटिक नीड काय आहे वॉटरचा? तर क्लायमॅटिक नीड काय आहे वॉटरचं? कन्झम्प्टिव्ह यूज आहे क्लायमॅटिक यूज ऑफ वॉटरचं. त्यानंतर बघा, सेकंड क्वेश्चन आहे तुमचा, मेथड ऑफ इरिगेशन रिझल्ट्स इनटू हायेस्ट वॉटर यूज इफिशियन्सी. हायेस्ट वॉटर यूज इफिशियन्सी कोणाची आहे? तर ड्रीप इरिगेशनची आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ड्रीप इरिगेशनची वॉटर यूज इफिशियन्सी किती आहे? 90%. 90% पर्यंत वॉटर हे सेव्ह करू शकतं. स्प्रिंकलर इरिगेशनची किती आहे? 30%. सगळ्यात कमी आहे सरफेस इरिगेशनची. ठीक आहे. आणि सबसर्फेस इरिगेशनची पण जी वॉटर यूज इफिशियन्सी ती हाय, पण आपण जनरली सबसर्फेस इरिगेशन याच्यामध्ये ग्राह्य धरल्या जात नाही याच्यामध्ये. त्यानंतर बघा, फिलिंग द ब्लँक्स मेथड ऑफ इरिगेशन इज सुटेबल फॉर व्हीट वॉटर स्कॅरिटी अँड सॉल्ट अफेक्टेड सॉइल. बघा, सॉल्ट अफेक्टेड सॉइल जर असेल तर आपण काय करतो? ड्रीप इरिगेशन देतो आपण त्याला. सॉरी, इथं चुकलंय. मेथड ऑफ इरिगेशन सुटेबल फॉर वॉटर स्कॅरिटी जर असेल आपल्याकडं आणि सॉल्ट अफेक्टेड सॉइल असेल तर आपण कोणतं इरिगेशन देणार आहे? ड्रीप इरिगेशन. कारण ड्रीप इरिगेशन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना म्हणजे ठिबक सिंचन, थोडं थोडं एकदम थेंब थेंब पाणी पडतं, त्याच्यामुळे काय वॉटरची जी लागणारं जे पाणी आहे ते कसं लागणार आहे आपल्याला? कमी. कारण हे पाणी कुठे जाणार आहे? तुमच्या रूटला जाणार आहे डायरेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, फोर्थ क्वेश्चन बघा, filling the blanks is a set of element or component that are interrelated and interacting among themselves. बघा, सिस्टम त्याचा आन्सर आहे. क्रॉपिंग मध्ये काय होतं? सेट ऑफ एलिमेंट और कंपोनंट ही याची डेफिनेशन आहे की इंटर रिलेटेड. आपण इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम म्हणतो आपण. ते काय असतं? सिस्टम असतं. म्हणजे एक एक कमोडिटी दुसऱ्या कमोडिटीवर डिपेंड असते, त्याला काय म्हणतो आपण? सिस्टम असे म्हणतो. त्यानंतर बघा, फिलिंग द ब्लँक्स इज इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिक्स फार्मिंगचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? मिक्स फार्मिंगचा ऑब्जेक्टिव्ह बघा, सबसिस्टन्स. सबसिस्टन्सचा अर्थ काय होतो बघा? सबसिस्टन्स म्हणजे काय माहिती का? की आपण इतकंच फूड प्रोड्यूस करायचं जितकं आपल्या म्हणजे घरातल्या लोकांसाठी जितकं फूड लागेल तितकंच फूड प्रोड्यूस करायचं, त्याला काय म्हणतो आपण? सबस्टिन्सन्स फार्मिंग असं म्हणतो. हे जुन्या काळात आपण वापरत होतो. जनरली इंडियन जी फार्मिंग सिस्टम आहे ती जनरली कशी आहे? सबसिस्टन्स फार्मिंग सिस्टम आहे. त्यानंतर बघा, वन क्रॉप इज सोन विथ 100% प्लांट पॉप्युलेशन इन प्युअर स्टँड इज नोन ॲज क्रॉप इन ॲडिटिव्ह सिरीज. तर तो कोणता क्रॉप असतो तुमचा ऍडिटिव्ह सिरीज मधला जो लावतो तो आपण त्याला, तो बेस क्रॉप असतो तुमचा. कोणता असतो? आणि बेस क्रॉप असतो. आणि जो दुसरा त्याच्यामध्ये इंटर क्रॉप लावतो तो कोणता असतो? इंटर क्रॉप असतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, इन रिप्लेसमेंट सिरीज बोथ द क्रॉप्स आर कॉल्ड ऍज कंपोनंट क्रॉप. रिप्लेसमेंट सिरीज मध्ये काय असतं? दोन्ही जे क्रॉप क्रॉप असते ते बेस क्रॉप असते का किंवा सोल क्रॉप असते का? नाही, तर ते कोणते क्रॉप असते? कंपोनंट क्रॉप असते. त्यानंतर बघा, कंटिन्युअस प्रोडक्शन ऑफ वन अँड सेम क्रॉप इयर आफ्टर इयर इन अ सीझन त्याला काय म्हणतो आपण? मोनोक्रॉपिंग. आपण तुम्हाला माहिती आहे मोनोक्रॉपिंग. आता इथं बघा, सोल क्रॉप आणि मोनोक्रॉप. सोल म्हणजे एकच क्रॉप घेणे आणि मोनोक्रॉप म्हणजे पण काय? एकच क्रॉप घेणे. ठीक आहे. आता याचं कसं बघा, कंटिन्युअस प्रोडक्शन ऑफ वन क्रॉप. सोल क्रॉप म्हणजे काय? एका वर्ष एकच प्रोडक्शन घेणे, त्याला आपण सोल क्रॉपिंग म्हणतो. पण मोनोक्रॉपिंग म्हणजे काय? मोनोक्रॉपिंग म्हणजे वर्षानुवर्ष एकच क्रॉप घेणे, त्याला आपण मोनोक्रॉपिंग म्हणतो. मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे काय? एक किंवा दोन क्रॉप घेणे, त्याला आपण मल्टिपल क्रॉपिंग. इंटेन्सिव्ह फार्मिंग म्हणजे काय? ज्या फार्मिंग करण्यासाठी जास्त आपण लेबरचा उपयोग करतो त्याला आपण इंटेन्सिव्ह फार्मिंग असं म्हणतो. कळालं का इथपर्यंत? इंटेन्सिव्ह फार्मिंगचा याचा काहीच संबंध नाहीये. त्यानंतर बघा, क्रॉपिंग इज अ कॉमन प्रॅक्टिसेस इन मोस्ट ऑफ द ड्रायलँड एरियाज इन द इंडिया. क्रॉपिंग कोणते क्रॉपिंग इथं कॉमन आहे बघा? मिक्स क्रॉपिंग. मिक्स क्रॉपिंग सांगतो कशामुळे कॉमन येतं. बघा, वेगवेगळ्या क्रॉपसाठी वेगवेगळं टेम्परेचर, वेगवेगळा रेनफॉल, वेगवेगळी ह्युमिडिटी, वेगवेगळी वाइंड स्पीड लागते. ठीक आहे. तर मिक्स क्रॉप जर आपण घेतलं कुठे? ड्रायलँड एरियामध्ये, तर ड्रायलँड एरियामध्ये काय होतं? क्रॉप फेल होण्याची शक्यता कशी असती? तुमची जास्त असते. म्हणून काय करतो आपण? मिक्स क्रॉप घेतो. म्हणजे एक क्रॉप फेल झालं तर दुसरं क्रॉप आपल्याला इल्ड मिळून देऊ शकतं, म्हणून आपण काय करतो? मिक्स क्रॉपिंग तिथं घेतो.
त्याच्यानंतर बघा, वेन रेनफॉल इज फिलिंग द ब्लँक्स देन इंटरक्रॉपिंग इज फॉलो. बघा आता ग्रेटर दॅन 750, त्याला आपण रेनफीड फार्मिंग असं म्हणतो. 750 ते 1150 मध्ये आपण रेनफीड फार्मिंग असं म्हणतो त्याला. कारण तिथं रेनफॉल किती असतो, ग्रेटर दॅन 750 जर तिथं रेनफॉल पडला तर आपण काय करतो, इंटरक्रॉपिंग तिथं घेऊ शकतो. वेन रेनफॉल इज रिकाम जागा देन इंटरक्रॉपिंग इज फॉलोड. रिपीट रिपीट झाला क्वेश्चन. त्यानंतर बघा, फिलिंग द ब्लँक इज वर्ड विड फर्स्ट टाइम कोणी यूज केला, जेथ्रो टूलना यूज केला. फादर ऑफ टिलेज पण आहे जेथ्रो टूल. जीबी ट्रिपलेट काय आहे, झिरो बाय ट्रिपलेट फार्म फादर कशाचा आहे, ट्रिपलेट. एम एस स्वामीनाथन ग्रीन रिव्हॉल्युशन तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, फिलिंग द ब्लँक्स इज अॅन्युअल वीड. अॅन्युअल वीड कोणतं या चारही मधलं, तर नटशेज हे काय आहे, बायन्युअल वीड आहे. नंतर धारो हे पण बायन्युअल वीड आहे. सुमाग्रास हे काय अॅन्युअल वीड आहे. त्याच्यानंतर बघा, फिलिंग द ब्लँक्स इज कटिंग ऑफ द वीड टू द ग्राउंड लेवल. त्याला आपण मुव्हिंग असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, मुव्हिंग. मूव्ह वरना करतो आपण ते. ठीक आहे. त्यानंतर बघा, वीड कंट्रोल थ्रू फिलिंग द ब्लँक्स इज प्री रिक्वेस्ट फॉर झिरो टिलेज. आपण बघा झिरो टिलेज मध्ये काय वापरतो. बघा आता झिरो टिलेज हा शब्द तिथं आला, काय आला, झिरो टिलेज हा शब्द आला तिथे. तर झिरो टिलेज म्हणजे टिलेज ऑपरेशन तर करायचंच नाही आपल्याला, म्हणजे मेकॅनिकल मेथड तिथं कट होऊन जाते. नंतर बायोलॉजिकल मेथड राहिलं आणि हर्बिसाइड मेथड राहिलं. हॅरोईंग पण कट होऊन जाते, तिथून दोन ऑप्शन कटले. नंतर बघा, बायोलॉजिकल मेथड आणि हर्बिसाइड. आता बायोलॉजिकल मेथड तेवढं इफेक्टिव्ह नाहीये, जसं की झायगोग्रामा बायकलराटा आपण यूज करतो कोणत्या क्रॉपला कंट्रोल, वीडला कंट्रोल करण्यासाठी, पार्थेनियम हिस्टोफोरसला कंट्रोल करण्यासाठी. पण बेस्ट ऑप्शन इथं काय बघा, तुमचं हर्बिसाइड इज अ बेस्ट ऑप्शन. त्यानंतर बघा, जनरली जनरली द एरिया डिव्होटेड फॉर नर्सरी इज वन ऑफ द टोटल एरिया 110. बघा जनरली हा राईस कल्टिवेशन साठी वापरलेला एरिया आहे हा. म्हणजे किती, 100 सेंटीमीटर. जर तुम्हाला 1000 सेंटीमीटरचा तिथं जर सोईंग करायचं असेल तर तुम्हाला नर्सरी किती लागणार आहे तिथं, 100 सेंटीमीटर किंवा 1/10 लागणार आहे. हा मोस्ट कॉमन क्वेश्चन आहे तुम्हाला विचारण्यात येणारा. किती नर्सरी एरिया लागतो. ड्राय सोईंग इज अडॅप्टेड इन, कोणत्या सॉइल मध्ये ड्राय सोईंग करतो आपण, तर ब्लॅक सॉइल मध्ये. कारण बघा जनरली आपण जे कॉटनची सोईंग करतो, मोस्ट ऑफ द पार्ट ऑफ द महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भ मराठवाड्यामध्ये काय करतो आपण, उन्हाळ्यामध्ये मे मध्ये काय करतो, फक्त डायरेक्ट तिथं काय करतो, सीड टाकून देतो. त्याच्यानंतर जेव्हा पाऊस येईल तेव्हा काय होतं, हे सीड जर्मिनेट होतं. ठीक आहे. कारण ब्लॅक सॉइल मध्ये काय, पाणी धरून ठेवायची जी क्षमता असते, वॉटर होल्डिंग कपॅसिटी, ती कोणत्या सॉइल मध्ये जास्त आहे, तर ती ब्लॅक सॉइल मध्ये जास्त आहे. म्हणून आपण ब्लॅक सॉइल मध्ये काय करतो, ड्राय सोईंग करतो. त्यानंतर बघा, रिमूव्हल ऑफ एक्सेस प्लांट फ्रॉम थिक डेन्स प्लांट पॉप्युलेशन, त्याला आपण काय म्हणतो, थिनिंग म्हणतो आपण त्याला. आणि जर कमी विरळ म्हणजे जास्त प्लांट मधून जर आपल्याला ते पॉप्युलेशन मेंटेन करायचं, त्यासाठी काय करतो आपण, थिनिंग करतो. थिनिंग कधी करतो आपण, 15 दिवसांनी करतो. आणि गॅप फिलिंग कधी करतो आपण, 7 दिवसानंतर करतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, डेप्थ ऑफ सोईंग इज डिपेंड अपॉन. बघा इथं जर सीड कोट, सीड क्वालिटी, सीड कलर आणि सीड साईज. जनरली डेप्थ ऑफ सोईंग इज डिपेंड अपॉन सीड साईज. आणि इथं जर दुसरं ऑप्शन असतं, कोलोप्टाईल लेंथ, तर तिथं ते ऑप्शन आपल्याला टिक करावं लागलं असतं. ठीक आहे. त्यानंतर बघा, सीड रेट इज हायर इन फिलिंग द ब्लँक्स मेथड ऑफ सोईंग. आता बघा, कोणत्या मेथडमध्ये सीड रेट तुम्हाला जास्त लागणार, तर ब्रॉडकास्टिंग मेथडमध्ये. कारण ब्रॉडकास्ट करतो आपण ते सीड, तर तिथं आपण सीड रेट तिथं मोजून टाकत नाही. पण आपण जेव्हा ट्रान्सप्लांटिंग करतो, ट्रान्सप्लांटिंग मध्ये सगळ्यात कमी सीड लागतं. ट्रान्सप्लांटिंग आणि डिबलिंग मध्ये सगळ्यात कमी सीड लागतं. त्याच्यानंतर येतं ड्रिलिंग मध्ये. आणि सगळ्यात जास्त सीड कुठे लागतं, ब्रॉडकास्टिंग मध्ये. त्यानंतर बघा, द प्रोसेस ऑफ पुटिंग सीडलिंग इन अ गॅप फिल टू मेंटेन द ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन, त्याला काय म्हणतो आपण, गॅप फिलिंग म्हणतो. जर काय करतो आपण, म्हणजे जास्त सीड जर झाले आणि पॉप्युलेशन जर आपल्याला मेंटेन करायचं असेल, तर आपण काय करतो, पॉप्युलेशन मेंटेन करण्यासाठी गॅप फिलिंग करतो. म्हणजे कमी जर सीड झाले आणि जर आपल्याला प्लांट पॉप्युलेशन मेंटेन करायचं, जिथं गॅप पडलेला आहे तिथं काय करतो आपण, सोईंग करतो. आणि त्याच सोईंगला काय म्हणतो आपण, गॅप फिलिंग असं म्हणतो. त्यानंतर बघा, शुगर कॅन इज प्लांटेड इन. शुगर कॅन प्लांटेडचे कोणकोणत्या मेथड आहे, तर त्याचे फरो आणि ट्रेंचेस मेथड आहे. ठीक आहे. अप्पर लिमिट ऑफ अवेलेबल सॉइल मॉइश्चर. अप्पर लिमिट ऑफ अवेलेबल सॉइल मॉइश्चर कोणतं आहे,
फील्ड कॅपॅसिटी आणि लोअर लिमिट कोणतं आहे परमनंट विल्टिंग पॉइंट. ठीक आहे. लोअर लिमिट ऑफ अवेलेबल सॉइल मॉइश्चर कोणतं आहे विल्टिंग पॉइंट म्हणतो आपण त्याला. इथं ऑप्शन आहे का बघा विल्टिंग पॉइंट किंवा परमनंट विल्टिंग पॉइंट सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर बघा इन ट्रान्सपिरेशन वॉटर इज लॉस फ्रॉम द प्लांट थ्रू स्टोमाटा. स्टोमाटा मधूनच काय होतं ट्रान्सपिरेशन होतं. 99% ट्रान्सपिरेशन स्टोमाटामधून होतं आणि 1% कशामधून होतं क्युटिकल मधून होतं. त्याला आपण क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन असं पण म्हणू शकतो. त्यानंतर बघा द मोस्ट इम्पॉर्टंट क्रिटिकल फिजिओलॉजिकल स्टेज फॉर इरिगेशन इन द व्हीट. सगळ्यांना माहिती आहे कोणती स्टेज आहे CRI. CRI चा लॉंग फॉर्म काय आहे क्राऊन रूट इनिशिएशन. ती कधी येते 21 days आफ्टर सोईंग. त्यानंतर बघा वॉटर इज सप्लाइड ऍट अ प्रेशर इन इरिगेशन. आता बघा कोणत्या सिस्टम मध्ये आपण प्रेशराइज्ड इरिगेशन सिस्टम कशाला म्हणतो आपण ड्रीप इरिगेशनला म्हणतो आणि स्प्रिंकलर इरिगेशनला म्हणतो. तर इथं स्प्रिंकलर ऑप्शन नाही तिथं कोणतं ऑप्शन आहे ड्रीप इरिगेशन. याला प्रेशर किती लागतं ड्रीप इरिगेशनला <<2.5 त्याला प्रेशर लागतं आणि स्प्रिंकलरला किती लागतं <<2.5 to 4.5. त्यानंतर बघा ड्रीप इरिगेशन मेथड इज ऑल्सो कॉल्ड एज ट्रिकल इरिगेशन म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो ट्रिकल इरिगेशन म्हणतो. त्यानंतर बघा मोस्ट ऑफ द प्लांट न्यूट्रिएंट्स आर अवेलेबल. मोस्ट ऑफ द जे तुमचे प्लांट न्यूट्रिएंट असते ते कोणत्या न्यूट्रल पीएच ला अवेलेबल असते कोणत्या याला न्यूट्रल पीएच ला अवेलेबल असते. त्यानंतर बघा क्वेश्चन फिलिंग द ब्लँक्स हेल्प्स इन एरिएशन अँड ड्रेनेज ऑफ द सॉइल. अर्थवर्म. अर्थवर्मचं काम काय असतं बघा अर्थवर्म काय करतं माती भुसभुशीत करायचं काम करतं. म्हणून काय होतं त्याच्यात काय म्हणतं पोर स्पेसेस जास्त वाढतात म्हणून काय होतं सॉइल एरिएशन तेथे इम्प्रूव्ह होण्याचं काम होतं. त्यानंतर बघा फिलिंग द ब्लँक्स डिक्रीज विथ इन्क्रीज इन वाइंड स्पीड. बघा वाइंड स्पीड जर तुमचा वाढला तर तुमचं इव्हॉपोरेशन डिक्रीज होणार आहे. काय होणार आहे इव्हॉपोरेशन डिक्रीज होणार. इव्हॉपोरेशन म्हणजे लॉस ऑफ वॉटर फ्रॉम द सॉइल तुमचं काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. बघा जर आपला वारा वाढला तर आपल्याला थोडी थंडी वाजायला लागते म्हणजे काय होतं एअर मधलं टेम्परेचर काय होतं कमी होतं म्हणून काय होणार तुमचं इव्हॉपोरेशन हे डिक्रीज होणार आहे. कळालं का इथपर्यंत. त्यानंतर बघा filling the blanks includes all form of water falling from the atmosphere such as rainfall, snow, hail and fog. त्याला काय म्हणतो आपण प्रेसिपिटेशन किंवा रेनफॉल असं म्हणतो आपण. ठीक आहे. कंडेन्सेशन ऑफ वॉटर व्हेपर प्रेझेंट इन द एअर इन कूल्ड नाईट कॉल्ड असते त्याला आपण ड्यू म्हणतो. ड्यू म्हणजे काय धुकं. ठीक आहे. ड्यू म्हणजे दव म्हणतो आपण त्याला ड्यू म्हणजे दव. कंडेन्सेशन ऑफ वॉटर व्हेपर काय होतं वॉटर जेव्हा टेम्परेचर हे 0 डिग्री सेल्सिअसच्या खाली जातं तेव्हा काय होतं वॉटर व्हेपर जे ऍटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट असते ते काय होते कंडेन्स होते आणि ती कंडेन्स होऊन कुठे लीप वर पडते आणि त्यामुळे काय होतं लीपचं काय होतं दव तयार होतात तिच्यात आणि त्या दवला आपण ड्यू असं म्हणतो. प्लांट ग्रोथ इज मॅक्झिमम ऍट फिलिंग प्लांट ग्रोथ इज मॅक्झिमम ऍट कोणत्या टेम्परेचरला मॅक्झिमम असते बघा प्लांट ग्रोथ तर ऑप्टिमम टेम्परेचरला. ऑप्टिमम टेम्परेचर म्हणजे काय इट इज अ मिनिमम मॅक्झिमम अँड ऍव्हरेज टेम्परेचर ऑफ द प्लांट. त्याला काय म्हणतो आपण ऑप्टिमम टेम्परेचर असं म्हणतो. त्यानंतर बघा स्ट्रायगा इज अ पॅरासायटिक वीड ऑफ शुगर कॅन. स्ट्रायगा शुगर कॅन किंवा सोरगम पण इथं ऑप्शन जर असतं त्याला आपण क्लिक केलं असतं. ठीक आहे. याची जी ट्रिक आहे ती तुम्हाला मी वीड मॅनेजमेंटच्या कोर्समध्ये सांगेल की क्लॉज क्लॉज याची एक ट्रिप आहे CLOS टोटल स्टेम पॅरासाइट पार्शियल स्टेम पॅरासाइट टोटल रूट पॅरासाइट आणि पार्शियल रूट पॅरासाइट. ठीक आहे. त्यानंतर बघा डार्क ग्रे कलर इन द सॉइल. ग्रे कलर कशामुळे येतो बघा ह्युमस ह्युमस जे असतं ह्युमस मुळे काय येतो तुमचा सॉइलला ग्रे कलर येतो. न्यू ॲल्युव्हियम सॉइल इज ऑल्सो कॉल्ड ॲज खदार म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो खदार. आणि ओल्ड सॉइलला काय म्हणतो आपण भंगार असं म्हणतो. कळालं का. त्यानंतर बघा ओल्ड ॲल्युव्हियल सॉइलला काय म्हणतो आपण भंगार असं म्हणतो. मोस्ट एक्सटेन्सिव्ह सॉइल फाउंड इन द इंडिया कोणती सॉइल आहे बघा मोस्ट एक्सटेन्सिव्ह ॲल्युव्हियल सॉइलची ऑर्डर आहे. ठीक आहे कळालं तुम्हाला.
फिलिंग द ब्लँक सॉइल होल्ड्स मोर मॉइश्चर अँड अवेलेबल फॉर लॉंग टाइम. त्याचा आन्सर काय असणार आहे? ब्लॅक सॉइल. बघा तुम्ही ब्लॅक सॉइल मध्ये काय करतो आपण, चना वगैरे जर घेतला आपण, हरभरा, तर आपण काय करतो, 1 किंवा 2 पाण्यामध्ये आपण चण्याचं प्रोडक्शन घेतो. म्हणजे काय की ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये आपण कॉटन सुद्धा घेतो. कारण का, त्याची तर वॉटर होल्डिंगची जी कपॅसिटी आहे ब्लॅक सॉइलची, ती कशी आहे तुमची, जास्त आहे. पडलिंग कोणत्या क्रॉपला करतो आपण? जनरली पडलिंग करतो आपण ट्रान्सप्लांटिंग पॅडीसाठी. ठीक आहे. पडलिंग का बरं करतो आपण? सॉइल एरिएशन वाढण्यासाठी. त्यानंतर त्याचे वेगवेगळे कारण आहे पडलिंग करण्याचं. मुख्य कारण काय त्याचं? सॉइल एरिएशन होण्यासाठी आपण पडलिंग करतो. इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूशन कुठे आहे तुमचं? इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूशन तुमचं फिलिपिन्सला. ठीक आहे. आणि मग सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूशन कुठे आहे तुमचं? हाही क्वेश्चन विचारू शकतात. तर सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूशन कुठे आहे तुमचं? कटकला. आणि इंटरनॅशनल राईस रिसर्च कुठे इन्स्टिट्यूशन कुठे आहे तुमचं? मनीला, फिलिपिन्सला. ठीक आहे. हे बघा, CRRI सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूशन कुठे आहे तुमचं? कटकला आहे. नागपूरला काय तुमचं? CICR कॉटनचं रिसर्च स्टेशन आहे तिथं सेंट्रल. ठीक आहे. बॉम्बेला काय आहे तुमचं? बॉम्बेला डायरेक्टर ऑफ कॉटन आहे बॉम्बेला. न्यू दिल्लीला काय आहे तुमचं? खूप सारे रिसर्च स्टेशन आहे दिल्लीला. त्यानंतर बघा, सॉल्ट रेजिस्टन्स व्हेरायटी ऑफ राईस कोणती? बघा, SLR 51214. सॉरी. पॅडीमध्ये आपण कोणतं बायो फर्टिलायझर वापरतो? तर पॅडीमध्ये आपण अझोस्पिरलम बायो फर्टिलायझर वापरतो. अझॅटोबॅक्टर कुठं वापरतो आपण? व्हीट साठी वापरतो. रायझोबियम कुठं वापरतो आपण? सोयाबीन साठी वापरतो. त्यानंतर बघा, द डिपॉक मेथड ऑफ रायझिंग राईस नर्सरी वॉज इंट्रोड्युस इन इंडिया. कुठून आलं डिपॉक मेथड? फिलिपिन्सहून आलं. कुठून आलं? फिलिपिन्सहून आलं. मॉइश्चर कंटेंट फॉर सेफ स्टोरेज इज, फिल इन द ब्लॅक्स पर्सेंट फॉर मोस्ट ऑफ द क्रॉप. किती असतं? 14% असतं. म्हणजे 14%. जर आपण म्हणजे सीड जेव्हा हार्वेस्टिंग करतो आपण त्याची, ठीक आहे, हार्वेस्टिंग मॅच्युरिटी जेव्हा येते सीडची, आपण त्याला हार्वेस्ट केल्यानंतर त्याचं मॉइश्चर पर्सेंटेज किती राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये? 14%. म्हणून आपण काय करतो, गहू झालं, ज्वारी झालं, त्यानंतर जे पण सिरियल्स वगैरे आपण हार्वेस्ट करतो, तेव्हा काय करतो आपण, त्याला उन्हामध्ये वाळवतो. कारण त्याचं काय, मॉइश्चर पर्सेंटेज हे 14 पर्यंत आलं पाहिजे. आणि इथे जर ऑइल सीड विचारलं असतं, तर ऑइल सीडचं मॉइश्चर पर्सेंटेज किती पाहिजे तुम्हाला? 8%. कळालं का इथपर्यंत? नाही तर त्याच्यात काय, फंगस अटॅक करतो त्याला. त्यानंतर बघा, मेन पर्ल मिलेट रिसर्च स्टेशन कुठे आहे? इन गुजरात. कुठे आहे? जामनगरला. कुठे? जामनगरला. सेंटर ऑफ ओरिजिन ऑफ पर्ल मिलेटचं ओरिजिन काय आहे? बघा, आफ्रिका. हे पाठ करण्याचे क्वेश्चन, याच्यात की लॉजिक नाहीये. त्यानंतर बघा, वीड कॅन बी कंट्रोल्ड इन पर्ल मिलेट बाय हर्बिसाइड. कोणतं हर्बिसाइड आपण वापरून पर्ल मिलेट मधलं वीड कंट्रोल करू शकतो? तर अट्रॅझिन. अट्रॅझिन काय आहे? पोस्ट एमर्जन्स. ठीक आहे. त्यानंतर बघा, पेंडामिथिलिन कसं आहे? पेंडामिथिलिन हे प्री एमर्जन्स हर्बिसाइड आहे. ब्ल्यू क्लोरालिन हे प्री प्लांट हर्बिसाइड आहे. आणि ग्लायफोसेट काय आहे? नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे. द मोस्ट ऑफ द क्रिटिकल स्टेज ऑफ वॉटर रिक्वायरमेंट इन पर्ल मिलेटची कोणती आहे? बघा, तर इयरहेड इमर्जन्स. पर्ल मिलेटवर कसं काय जास्त क्वेश्चन विचारले? बघा, कारण 2023 हा कशाचा आहे? इंटरनॅशनल इयर्स ऑफ मिलेट. त्यामुळे इथं पर्ल मिलेटवर जास्त क्वेश्चन विचारले आहे. त्यानंतर बघा, इरगॉट डिसीज कशाचा आहे? बाजराचा आहे इरगॉट डिसीज. इक्रिसॅट कुठे? इक्रिसॅट कुठे लोकेटेड आहे? हैदराबाद. इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूशन ऑफ सेमी अरिड ट्रॉपिक, याचा लॉंग फॉर्म आहे. आणि तसाच क्रीडा. क्रीडा कुठे लोकेटेड आहे? क्रीडा पण कुठे? हैदराबादला लोकेटेड आहे. ठीक आहे. सायंटिफिक नेम ऑफ राईस, सगळ्यांनाच माहिती आहे सायंटिफिक नेम ऑफ राईस काय? ओरायझा सटायवा. हे ओरायझा ग्लोबिरुमा पण एक राईस आहे, एक राईसची व्हेरायटी, पण ती आपल्या इंडियामध्ये घेत नाही. ठीक आहे. शुगर कॅन बिलॉंगिंग टू विच फॅमिली? शुगर कॅनची फॅमिली कोणती? बघा, इथं हे ऑप्शन चुकलं, इथं ग्रास फॅमिली. जनरली शुगर कॅनची फॅमिली आहे ग्रॅमिने. ठीक आहे. इंडिकेटर प्लांट फॉर कॉपर. कॉपर साठी व्हीट. व्हीट इज अ इंडिकेटर प्लांट ऑफ कॉपर. त्यानंतर बघा, डायरेक्टर ऑफ हिट रिसर्च कुठे? कर्नालला आहे. डायरेक्टर ऑफ हिट रिसर्च कुठे?
केरनालला आहे. द फर्स्ट स्वीट व्हेरायटी हॅव्हिंग शॉर्ट प्लांट हाईट. तर रेजिस्टन्स टू हायर ग्रेन इल्ड वॉज कोणतं? नोरिन 10. आणि नोरिन हा जो जीन आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द शॉर्ट हाईट ऑफ द व्हीट. त्यानंतर बघा मॅक्झिमम एरिया अंडर व्हीट. आता मॅक्झिमम एरिया व्हीटचा कुठे आहे? हा, जर असा विचार केला कंट्री वाईज तर चायनाला आहे. आणि असा कोणत्या स्टेटमध्ये बघा मॅक्झिमम एरिया ऑफ द व्हीट प्रोडक्शन तर युपीचं जास्त आहे, तुम्हाला माहिती आहे. एरिया कशाचा जास्त आहे? बघा ही एक्सरसाइज आहे, तुम्हाला मला सांगून बघून सांगाल. विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप हॅज हायेस्ट कल्टिवेटेड एरिया इन द वर्ल्ड. वर्ल्ड मध्ये कोणता आहे? व्हीटचाच एरिया हायेस्ट एरिया आहे. त्याच्यानंतर कशाचा नंबर लागतो? तर राईसचा नंबर 2 नंबर. ट्रिटिकल आहे इज अ क्रॉस बिटवीन व्हीट आणि रे. मॅनमेड सिरियल आहे. ट्रिटिकल काय आहे? मॅनमेड सिरियल आहे. त्याचा क्रॉस काय आहे? व्हीट आणि राई. ओट क्रॉप प्लांटेड इन अ स्पेसिंग ऑफ सेंटीमीटर वी हॅव प्लांट पर हेक्टर. तर किती येतं? 50,000 5 लाख प्लांट पर हेक्टर. बघा प्लांट पॉप्युलेशन काढायचा एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे तो? एरिया अपॉन स्पेसिंग. काय आहे? एरिया अपॉन स्पेसिंग. तुमचा एरिया किती आहे? 1 हेक्टर एरिया घ्यायचा म्हणजे 10,000 मीटर स्क्वेअर डिवाइड बाय स्पेसिंग किती तुमचं? 20/10 इंटू काय करायचं? 10,000. जे तुमचं आन्सर येईल ते किती राहणार आहे तुमचं? 5 लाख. प्लांट पॉप्युलेशनचा काढायचा हा फॉर्म्युला आहे. तुम्हाला एमसीआर मध्ये विचारू शकतात, कोणत्याही प्लांटची स्पेसिंग देऊ शकतात आणि त्याचं प्लांट पॉप्युलेशन काढा असं सांगतात. तर त्यासाठी तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरणार आहे? एरिया अपॉन स्पेसिंग. मग एरिया घ्यायचा तुम्हाला 1 हेक्टर आणि स्पेसिंग घ्यायचंय तुम्हाला जे प्लांट पॉप्युलेशनचं दिलेलं आहे ते आणि इंटू 10,000. त्यानंतर बघा ग्रे स्पीक डिसीज ऑफ द ओट कशामुळे होतो? बघा मॅग्नीज डिफिशियन्सीमुळे होतो. कोणत्या? मॅग्नीज मुळे होतो. त्यानंतर बघा मेज इज ओरिजिनेटेड फ्रॉम मेक्सिको. मेज कुठं ओरिजिनेटेड? बघा मेक्सिकोला. मेक्सिकोचं ओरिजिन आहे मेज. मोस्ट क्रिटिकल स्टेज ऑफ व्हीट इन द मेज क्रॉप. वॉटर इन द मेज क्रॉप कोणकोणते? बघा टॅसलिंग आणि सिल्किंग. टॅसलिंग म्हणजे प्रोडक्शन ऑफ द मेल फ्लावर, सिल्किंग म्हणजे प्रोडक्शन ऑफ द फिमेल फ्लावर. त्याला काय म्हणतो आपण? मेल आणि फिमेल ही त्याच्या क्रिटिकल स्टेजेस आहे. फर्स्ट हायब्रिड मेज कोणते? बघा गंगा 1. फर्स्ट हायब्रिड मेज कोणते? गंगा 1. मेज इज नॉर्मली, मेज इज कसं आहे? मोनोशियस आहे, डायोशियस नाही आहे. म्हणजे डायोशियस म्हणजे काय? ज्याचे 2 भाग पडतात. मेज कसा आहे? मोनोशियस आहे. प्रोटीन कंटेंट इज द मेन. मेज मध्ये प्रोटीन कंटेंट किती असतं? 10% प्रोटीन कंटेंट असतं. ठीक आहे. सीड रेट ऑफ द सोरगम. सोरगमचा सीड रेट किती? 8 ते 10 kg पर हेक्टर. सोरगम इज कन्सिडर्ड ऍज अ कॅमल क्रॉप. का बरं त्याला कॅमल क्रॉप म्हणते? काही काय आन्सर याचं? का बरं त्याला कॅमल क्रॉप म्हणतात? बघा कॅमल, कॅमल त्याच्या अर्थातच आहे. बघा कॅमल काय करतो? आपल्याला कॅमल कुठे आढळतात? मोस्ट ऑफ द कॅमल आपल्याला वाळवंटात आढळतात. कुठं आढळतात? वाळवंटात मध्ये आढळतात. वाळवंट कशासाठी प्रसिद्ध आहे? तिथं पाण्याचं पर्सेंटेज कसं असतं? कमी असतं. म्हणून कॅमलला डायरेक्ट रिलेशन कोणासोबत आहे? ड्राऊट सोबत आहे. म्हणून याचं काय आहे? रेजिस्टन्स टू ड्राऊट. फर्स्ट हायब्रिड HB1 वॉज रिलीज इन द इयर. हायब्रिड बाजरा कोणी रिलीज केला? 1965 मध्ये रिलीज झाला तो. HB1 बाजरा वॉज डेव्हलप बाय द क्रॉसिंग ऑफ TIP23A अँड J104. विच ऑफ द फॉलोइंग management practices is more problematic in barley cultivation. बघा बार्लीमध्ये वीड मॅनेजमेंट सगळ्यामध्ये डिफिकल्ट आहे, कारण आपण विडिंगच करू शकत नाही बार्लीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा विच अमॉंग द मिलेट हॅज रिच सोर्स ऑफ कॅल्शियम. कोणतं मिलेट आहे बघा रिच सोर्स ऑफ कॅल्शियम? तर कोडो मिलेट आहे. कोणतं आहे? कोडो मिलेट आहे. द कोर्स मिलेट, कोर्स मिलेट कोणतं आहे? कोर्स मिलेटला काय म्हणतो आपण? कोर्सेस्ट मिलेट्सला सिटारिया एटिलाका. AICRP ऑन स्मॉल मिलेट कुठे आहे? नागपूरला आहे. ऑल इंडिया क्रॉप रिसर्च प्रोजेक्ट ऑन स्मॉल मिलेट कुठे आहे? नागपूरला आहे. प्रोटीन कंटेंट इन द चिकपी. चिकपी मध्ये बघा 17 ते 21% प्रोटीन असतं. निपिंग इज डन ऍट 30 to 40 डे आफ्टर सोईंग. आणि निपिंग कशामध्ये करतो आपण? जनरली हरभऱ्यामध्ये करतो, म्हणजे चिकपी मध्ये करतो.
बेस्ट व्हेरायटी ऑफ द चिकपी फॉर ड्रायलँड, ड्रायलँड साठी C235 ही काय बेस्ट व्हेरायटी आहे. बॉटनिकल नेम ऑफ अरहर, अरहर म्हणजे काय तुरीचं बॉटनिकल नेम आहे काय, कजानस कजन, कजानस कजन. ठीक आहे. वर बायकोलार. टेम्परेचर फॉर जर्मिनेशन इज, जर्मिनेशन साठी जनरली किती टेम्परेचर पाहिजे, 30 ते 35 डिग्री सेल्सिअस. इन अन ॲव्हरेज वेल डिकम्पोज्ड FIM कंटेन. आता बघा, वेल डिकम्पोज्ड FIM मध्ये काय कंटेंट असतं, तर FIM मध्ये 0.5, 0.2 आणि 0.5 हा रेशो तुम्ही लक्षात ठेवा. काय, 0.5, 0.2 आणि 0.5 NPK. ठीक आहे. त्यानंतर बघा, ट्रेंच मेथड ऑफ FIM प्रिपेअर्ड इज नोन ॲज, ट्रेंच मेथड कोणी डिस्कवर केली, त्या सायंटिस्टचं आपल्याला नाव विचारलंय, तर त्याचं नाव काय आहे, CN आचार्य मेथड म्हणतो आपण त्याला. त्यानंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट स्ट्रेट फर्टिलायझर, FIM इज नॉट स्ट्रेट फर्टिलायझर. बघा, स्ट्रेट फर्टिलायझर म्हणजे काय माहितीये का, त्यातून तुमचा एकच मॅक्रो न्यूट्रिएंट जाणार, म्हणजे मॅक्रो न्यूट्रिएंट जाणार, म्हणजे मेजर न्यूट्रिएंट जाणार, त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रेट फर्टिलायझर असं म्हणतो. बघा, नायट्रोजन फर्टिलायझर मधून नायट्रोजन जाणार, जसं की युरिया झालं. त्यानंतर फॉस्फेटिक फर्टिलायझर, फॉस्फेटिक असं सिंगल सुपर फॉस्फेट मधून काय जाणार, तुमचा फॉस्फरस मेजर न्यूट्रिएंट जाणार. पण FIM मधून काय जाणार तुमचं, NP आणि K, 0.5, 0.2, 0.5% तीनही मेजर न्यूट्रिएंट जाणार, म्हणून हे काय तुमचं स्ट्रेट फर्टिलायझर होऊ शकत नाही. आता बघा, म्युरेट ऑफ पोटॅश, म्युरेट ऑफ पोटॅश काय आहे, पोटॅशियम क्लोराईड म्हणतो आपण म्युरेट ऑफ पोटॅशला. ठीक आहे. 60% पोटॅशियम असतं याच्यामध्ये. ऍप्लिकेशन ऑफ मॅन्युअर अँड फर्टिलायझर टू द एस्टॅब्लिश्ड क्रॉप विदिन क्रॉप ड्युरेशन इज टर्म क्रॉप ड्रेसिंग म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण, ऍप्लिकेशन ऑफ मॅन्युअर म्हणजे जर आपल्याला 50% आपण टॉप ड्रेसिंग जनरली कोणत्या फर्टिलायझरचे करतो आपण, तर टॉप ड्रेसिंग आपण करतो बघा नायट्रोजनस फर्टिलायझर, जसं की युरियाची आपण टॉप ड्रेसिंग करतो. आणि कशासाठी करतो आपण टॉप ड्रेसिंग, जनरली युरिया काय होतो, लिचिंग लॉसेस जास्त होतो, त्याच्यामुळे आपण काय करतो, युरियाला टॉप ड्रेसिंग करतो. विच ऑफ द फॉलोइंग इज स्लो रिलीज फर्टिलायझर, कोणतं स्लो रिलीज फर्टिलायझर, नीम कोटेड युरिया, एनसर्व आणि थाय युरिया, हे तिन्ही पण स्लो रिलीज फर्टिलायझर. फक्त इथे युरिया जर ऑप्शन असता, नीम कोटेड नसता आणि युरिया जर असता, तर हे काय फास्ट रिलीज फर्टिलायझर आहे. म्हणजे हे सगळेच काय तुमचे स्लो रिलीज फर्टिलायझर आहे. द हायर द फर्टिलिटी ऑफ द सॉइल लोअर द रिस्पॉन्स ऑफ फर्टिलायझर, कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये काय असतं, न्यूट्रिएंट प्रेझेंट असते, म्हणून काय ते लोअर इन रिस्पॉन्स ऑफ फर्टिलायझर. 1,000 of hectare of cultivable land has been abandoned due to infection of सायप्रस रोटुंडस. ह्या वीडचा जास्त प्रादुर्भाव आहे आपल्या फील्डमध्ये, कोणत्या, सायप्रस रोटुंडसचा. त्यानंतर बघा, ट्रेंच मेथड ऑफ FIM प्रिपरेशन इज ऑल्सो नोन ॲज, CN आचार्य, रिपीट झाला क्वेश्चन. द मेथड अडॅप्टिव्ह टू मेजर इव्हापोट्रान्सपिरेशन, इव्हापोट्रान्सपिरेशन मोजण्यासाठी काय, कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरतो आपण, तर लायसीमीटर वापरतो. एक्झॅनोमीटर काय प्लॅन्टची हाईट मोजण्यासाठी वापरतो. बॅरोमीटर हे प्रेशर मोजण्यासाठी वापरतो. त्यानंतर बघा, लॉसेस ऑफ वॉटर इन्क्लूड, म्हणजे पाण्याचा लॉसेस कशामुळे होऊ शकतो, बघा सरफेस रनअपमुळे पण लॉसेस होतो. त्यानंतर ट्रान्सपिरेशनमुळे पण होतं, लिप सरफेस मधून जे लॉसेस होते वॉटरचे ते कशामुळे होते, ट्रान्सपिरेशनमुळे. आणि इव्हापोरेशनमुळे पण सॉइलचे पाण्याचा लॉस होतो. चेक बेसिन मेथड ऑफ इरिगेशन इज ऑल्सो नोन ॲज बेड और चॅनल मेथड म्हणतो आपण चेक बेसिनला. मोस्ट कॉमन मेथड यूज इन द इंडिया, म्हणजे जे जवळ जवळ क्रॉप लावतो आपण, जसं की व्हीट झालं, त्यासाठी आपण काय करतो, चेक बेसिन ही मेथड यूज करतो. त्यानंतर बघा, विच मेथड ऑफ इरिगेशन इज सुटेबल फॉर ऑर्चर्ड क्रॉप, ऑर्चर्ड क्रॉप साठी आपण काय, कोणते, रिंग बेसिन, बघा आपण जे फळ झाड असतो त्याच्या भोवताली असं सर्कल करतो, त्याच्यात पाणी सोडतो, ती कोणती मेथड आहे, बघा रिंग मेथड, असं रिंग मेथड आहे ती. रेड सॉइल इज बेस्ट फॉर कल्टिवेशन ऑफ, रेड सॉइल कशासाठी वापरतो आपण, बघा रेड सॉइल आपण सोरगाम, रेडगाम, ग्राउंडनट तिन्ही साठी वापरतो, आणि याच्यातला मोस्ट प्रेफरेबल आन्सर आहे ग्राउंडनट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ हेलिओफाइट्स, हेलिओफाइट म्हणजे काय माहिती का,
सनलाइट मध्ये येणारं प्लांट जे आहे, त्याला काय म्हणतो आपण, हेलिओफाईट असं म्हणतो. आणि टर्मरिक हे प्लांट याच्यामध्ये येत नाही. या तिन्ही प्लांटला सनलाइट हा काय मस्ट आहे. विच इन्स्ट्रुमेंट युज फॉर मेजरिंग द सोलर रेडिएशन? सोलर रेडिएशन मोजण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरतात? बघा, बेस्ट इन्स्ट्रुमेंट जर याच्यातलं कोणतं असेल तर ते कोणतं आहे, पायरोनोमीटर. पण रेडिओमीटर पण वापरतो आणि फोटोमीटर सुद्धा आपण तिथे युज करू शकतो, म्हणून याचा ऑल ऑफ दिस आन्सर आहे. त्यानंतर बघा, द रिस्पॉन्स ऑफ प्लांट टू रिलेटिव्ह लेंथ ऑफ डे अँड नाईट, त्याला काय म्हणतो आपण, फोटो पिरियडिझम असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? फोटो पिरियडिझम म्हणजे म्हणतो आपण त्याला, सॉरी फोटोट्रॉपिझम म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? फोटोट्रॉपिझम म्हणतो आपण त्याला. विच ऑफ द फॉलोइंग इज अ लॉंग डे प्लांट? सगळेच लॉंग डे प्लांट आहे. शुगर बीट पण लॉंग डे प्लांट आहे, व्हीट पण लॉंग डे. मोस्ट ऑफ जे रबी क्रॉप असते ते कसे असते तुमचे, लॉंग डे प्लांट असते. आणि मोस्ट ऑफ द खरीप क्रॉप हे कसे असते, शॉर्ट डे प्लांट असतात. त्यानंतर बघा, लास्ट क्वेश्चन. इन फिलिंग द ब्लँक्स, इरोजन रेजिस्टन्स क्रॉप अँड इरोजन परमिटिंग क्रॉप्स आर ग्रोन अल्टरनेटिव्हली. आता बघा, ग्रोईंग ऑफ इरोजन परमिटिंग क्रॉप अँड इरोजन रेजिस्टिंग क्रॉप, त्याला काय म्हणतो बघा आपण, स्ट्रीप क्रॉपिंग असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? स्ट्रीप क्रॉपिंग. तर त्याचे वेगवेगळे रेशो आहे. जर तुमचं 5% स्लोप असेल, तर समजा तुमचा 1% स्लोप असेल तर 3:4 चा रेशो असतो इरोजन परमिटिंग आणि इरोजन रेजिस्टिंग क्रॉपचा. त्यानंतर बघा, इंटरक्रॉपिंग. इंटरक्रॉपिंग म्हणजे काय? एका क्रॉप मध्ये दुसरं क्रॉप लावणे. टू ऑर मोर क्रॉप आपण जेव्हा घेतो त्याला आपण काय म्हणतो, इंटरक्रॉपिंग असं म्हणतो. मल्चिंग म्हणजे काय? कव्हर ऑफ द सॉइल. सॉइलला कव्हर करायचं, त्याला काय म्हणतो आपण, मल्चिंग असं म्हणतो. म्हणून याचा आन्सर काय असणार आहे तुमचं, स्ट्रीप क्रॉपिंग असणार आहे. कळलं का इथपर्यंत? तर हे तुमचं ॲग्रोनॉमीच्या पेपरचं डिस्कशन ओव्हर झालंय. कोणाला काही डाऊट आहे का या पेपरमध्ये? ठीक आहे, थँक्यू.